26/4/2022 आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, उच्चपद प्राप्त करायचे असेल तर आत्म्यामध्ये ज्ञानाचे पेट्रोल भरत राहणे. पहाटे उठून बाबांची आठवण करा. कोणतेही उलटे कर्म करू नका. प्रश्न: बाबांना प्रत्येक मुलांची जन्मपत्री माहीत आहे, पण सांगत नाही का? उत्तर: कारण बाबा म्हणतात, मी शिक्षक आहे. माझे काम आहे तुम्हा मुलांना उपदेश करून सुधारणे. बाकी तुमच्या मनात काय आहे ते मी सांगणार नाही. मी आलो आहे आत्म्याला इंजेक्शन देण्यासाठी, ना की शरीरातील रोग ठीक करण्यासाठी. प्रश्न: तुम्ही मुले आता कोणत्या गोष्टीला घाबरत नाहीत का? उत्तर: तुम्ही आता या जुने शरीर सोडण्याला घाबरत नाही, कारण तुमच्या बुद्धीमध्ये आहे, आम्ही आत्मा अविनाशी आहे. बाकी हे जुने शरीर जरी नाहीसे झाले तरी आम्हाला तर परत घरी जायचे आहे. आम्ही अशरीरी आत्मा आहोत. बाकी या शरीरामध्ये राहून बाबांकडून ज्ञान अमृत पीत आहोत. त्यामुळे बाबा सांगतात, मुलांनो, नेहमी अमर रहा. सेवाधारी बनाल तर आयुष्य वाढत राहील. गीत आहे, बचपन के दिन भुला न देना. ओम शांती. मुलांनी गीत ऐकले. ज्यांना आत्ता मम्मा बाबा म्हणत आहात त्यांना विसरायचे नाही. गीत ज्यांनी बनविलेले आहे त्यांना तर अर्थ समजत नाही. हा निश्चय नाही की आम्ही त्या परमपिता परमात्म्याची संतान आहोत. त्या परमपिता परमात्म्याला पतितांना पावन बनविण्यासाठी इथे यावे लागते. किती उच्च सेवेसाठी येत आहेत. त्यांना कोणता अभिमान नाही. त्यांना म्हटले जाते निरहंकारी. त्यांना निश्चय बुद्धी किंवा देही अभिमानी होण्याची गोष्ट नाही. ते कधी संशयमध्ये येत नाहीत. देह अभिमानी बनत नाहीत. मनुष्य देह अभिमानी बनतात, तर मग देही अभिमानी बनण्यामध्ये किती मेहनत लागते. बाबा सांगतात, स्वतःला आत्मा समजा. मनुष्य तर सांगतात स्वतःला परमात्मा समजा. किती फरक आहे. एकीकडे आठवण करतात पतित पावनाची, मग म्हणतात सर्वांमध्ये परमात्मा आहे. त्यांना जाऊन समजावून सांगायचे आहे, बाबा कुठून येत आहेत तुम्हा मुलांना सुधारण्यासाठी. हा पक्का निश्चय आहे. ते तर म्हणत आहेत, बरोबर, तुम्ही आमचे मातपिता आहात. आम्ही तुमच्या श्रीमतावर चालून श्रेष्ठ देवता बनण्यासाठी इथे आले आहोत. परमात्मा तर सदैव पावन आहेत. त्यांना बोलावत आहेत, पतित दुनियेमध्ये या. तर जरूर पतित शरीरामध्येच त्यांना यावे लागेल. पतित दुनियेमध्ये तर पावन शरीर असतच नाही. तर पहा, बाबा किती निरहंकारी आहेत. पतित शरीरामध्ये यावे लागते. आम्ही स्वतःला संपूर्ण म्हणत नाहीत, आता बनत आहोत. आता बेहदचे बाबा सांगत आहेत, मुलांनो, श्रीमतवर चाला. बाबा श्रीमत देत आहेत, पहाटे उठून आठवण करा, तर पाप भस्म होतील. श्रीमतवर चालले नाहीत तर विकर्म विनाश होणार नाहीत. माकडाचे माकडच राहाल आणि मग फार मोठी शिक्षा खावी लागेल. जनावरे इत्यादी तर शिक्षा खात नाहीत. शिक्षा मनुष्यासाठी आहे. जरी बैलाने कोणाला मारले
आणि तो मनुष्य मेला तर बैलाला काय तुरुंगामध्ये टाकतात? मनुष्याला तर झटक्यात तुरुंगामध्ये टाकतात. बाबा सांगत आहेत, यावेळी मनुष्य तर त्यापेक्षा वाईट झाले आहेत. त्यांना मग मनुष्यापासून देवता बनवायचे आहे. बाबा सांगत आहेत, हे लक्ष्मीनारायण यांना पण गीतेचे ज्ञान माहीत नाही. तिथे आवश्यकताच नाही, कारण बाबाच रचनाकार आहेत. तिथे कोणी त्रिकालदर्शी नसतात. आता हे लोक त्रिकालदर्शी नसले तरी पण म्हणतात आम्ही भगवान आहोत. तर मोठ्या अक्षरामध्ये लिहा की गीतेचे भगवान परमपिता परमात्मा आहेत, ना की श्रीकृष्ण. मुळातच ही एक चूकच आहे. कोणाच्या बुद्धीमध्ये बसत नाही ना मुले कोणाच्या बुद्धीमध्ये बसवितात. भारत स्वर्ग होता हे विसरून गेले आहेत. कल्पाचे आयुष्य लाखो वर्ष म्हणतात. त्यामुळे कोणती जुनी वस्तू मिळाली तर म्हणतात ही लाखो वर्षांची आहे. कधी कोणी म्हणतात क्राइस्टच्या 3000 वर्षापूर्वी भारत स्वर्ग होता. तुम्ही ओळखले आहे, आम्ही पण देवता होतो. मायाने बिलकुलच कवडी तुल्य बनविले आहे. कोणतेही मूल्य राहिले नाही. तर आता तुम्हा मुलांना पण घोर अंधारातून निघाले पाहिजे. आता कोणतेही असे कर्म करायचे नाही की तुम्हाला म्हणावे लागेल की तुम्ही काही माकड आहात. मी किती दूर देशातून येत आहे तुमचे मळलेले कपडे धुण्यासाठी. तुमची आत्मा फारच मळलेली आहे. आता माझी आठवण करा तर तुमची ज्योत जागेल. ज्ञानाचे पेट्रोल भरत जावा, तर तिथे काही पद मिळेल. तिथे जाऊन दासदासी बनणे हे तर चांगले नाही. राजयोगापासून उच्च पद प्राप्त केले पाहिजे. जाऊन दासदासी बनले तर भगवान यांच्याकडून काय वारसा प्राप्त केला? काहीही नाही. बाबाला कोणी विचारतील तर झटक्यात बाबा सांगू शकतात. इशाऱ्याने काम केले पाहिजे. न सांगता जे काम करतात ते देवता, सांगितल्यानंतर जे करतात ते मनुष्य. तुम्हाला आता श्रीमत मिळत आहे देवता बनण्यासाठी. श्रेष्ठ बनविणारे बाबा सांगत आहेत की प्रदर्शनीमध्ये मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये असा बोर्ड लावला तर सर्वांचे डोळे उघडतील की श्रीकृष्ण भगवान नाही. ते तर पुनर्जन्ममध्ये येतात. त्यांना समज आहे की श्रीकृष्ण जन्ममरणमध्ये येत नाहीत. ते तर समोर हजर आहेत. हनुमानाचे पुजारी म्हणतात हनुमान समोर हजर आहेत. इथे तर एकाच बाबाकडून वारसा घ्यायचा आहे. गीतेचे भगवान हिऱ्यांसारखे बनवित आहेत. त्यांचे नाव बदलल्यामुळे भारताची ही अवस्था झाली आहे. ही गोष्ट अजून एवढी जोर लावून समजावून सांगितलेली नाही. ज्ञानाचे सागर तर एकच आहेत. तेच पतित पावन आहेत. ते लोक मग गंगेला पतित पावन म्हणतात. आता सागरापासून तर गंगा निघालेली आहे. तर का नाही सागरामध्ये जाऊन स्नान करावे? त्यांना समजवण्यासाठी मुलामध्ये परिस्थानिक गुण पाहिजेत. सर्वांना समजावले पाहिजे. आम्ही तर बाबांची महिमा करत आहोत. निराकार परमात्मा सर्व मानत आहेत, परंतु फक्त सर्वव्यापी म्हणतात पण हे राम, हे परमात्मा माळा फिरवत आहेत ना. वर फूल आहे त्याचा पण अर्थ समजत नाही. फूल आणि मेरू युगल मनी.
माता पिता प्रवृत्ती मार्ग आहे ना. रचना रचतात तर जरूर माता पिता पाहिजेत, तर यांच्याद्वारे बसून पात्र बनवित आहेत, ज्यांची माळा स्मरण केली जाते. परमात्म्याचे आत्म्याचे स्वरूप काय आहे ते पण ओळखत नाहीत. तुम्ही नवीन गोष्ट ऐकली आहे. परमात्मा एक छोटा बिंदू आहे. आश्चर्य आहे ना. एवढ्या छोट्या बिंदूला कोणी ज्ञानसागर म्हणून मानतील? मनुष्य तर मानत आहेत, परंतु ते तर मनुष्याला मनुष्याद्वारेच ज्ञान मिळत आहेत. त्यामुळे दुर्गती झालेली आहे. इथे तर भगवान स्वतः येऊन ज्ञान देऊन सद्गती करत आहेत, अर्थात राजांचे राजा बनवित आहेत. तुम्ही आश्चर्यचकित आहात. आत्मा छोटासा बिंदू आहे, अतिसूक्ष्म आहे. तर बाबा पण असेच असतील ना. आणि आहेत किती मोठी सर्वोच्च सत्ता. कसे पतित दुनिया आणि पतित शरीरामध्ये येऊन शिकवत आहेत. लोक या गोष्टीला ओळखतच नाहीत. ते तर उलटे लटकलेले आहेत. आता बाबा आदेश देत आहेत की जे माझ्या मतावर चालतील ते स्वर्गाचे मालक बनतील. यामध्ये भिण्याची कोणतीही गोष्ट नाही. आम्ही आत्मा अशरीरी आहोत. आता परत जायचे आहे. मी तर अविनाशी आत्मा आहे. बाकी हे जुने शरीर नाहीसे झाले तरी चालेल होय. बाबा ज्ञानामृत पाजत आहेत, त्यामुळे आम्ही अमर बनत आहोत. जे सेवाधारी असतील त्यांचेच आयुष्य वाढेल. प्रदर्शनीमध्ये खूप सेवा होणार आहे. खूप सुधारणा होतील. श्रीकृष्णाची महिमा आणि परमात्म्याची महिमा यामध्ये मोठा फरक आहे. बाबा सांगत आहेत, तुम्ही स्वर्गामध्ये पावन होता. आता पतित कसे बनले आहात ते ओळखले पाहिजे. बाबा येऊन पत्थर बुद्धीला पारस बनवित आहेत. ईश्वरीय मुलांनी कधीही कोणाला मनसा वाचा कर्मना दुःख द्यायचे नाही. बाबा सांगत आहेत, दुःख द्याल तर महान दुःखी होऊन मराल. नेहमी सर्वांना सुख दिले पाहिजे. घरामध्ये पाहुण्यांची फार चांगली सेवा केली जाते. हे जुने शरीर आहे. भोगना भोगून हिसाब किताब चुकतू करायचा आहे. यामध्ये घाबरायचे नाही. नाही तर मग सजा खावी लागेल. फार गोड बनायचे आहे. बाबा किती प्रेमाने समजावत आहेत. कमाईमध्ये कधी जांभळी किंवा झुटका आला नाही पाहिजे. बाबा सांगत आहेत, माझी आठवण केल्याने तुम्ही सदा निरोगी बनाल. तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तर कोणतेही कुकर्म करू नका. संकल्प तर फार येतील. फलानी वस्तू घेऊन खावी, यांची गळाभेट घ्यावी. अरे बाबा तर मुलांची जन्मपत्री माहीत आहे. अरे बाबांना तर मुलांची जन्मपत्री माहीत आहे. त्यामुळे आपले वागणे चांगले असले पाहिजे. बाबा सांगत आहेत, मला सर्वांची जन्मपत्री माहीत आहे. परंतु प्रत्येकाला बसून सांगू का तुमच्यामध्ये काय आहे? माझे काम शिक्षण देणे आहे. मी तर शिक्षक आहे. असे नाही बाबा तर सर्वांना ओळखत आहेत. आमचे औषध स्वतःच पाठवून देतील. बाबा सांगतात, रोग असेल तर डॉक्टर जवळ जावा. होय, सर्वात चांगले औषध योग आहे. बाकी मी काय डॉक्टर थोडाच आहे जे बसून औषध देईल.
होय, कधी तरी पण देत आहे, नाटकामध्ये काही नोंद असेल तर. बाकी मी तुमच्या आत्म्याला इंजेक्शन देण्यासाठी आलो आहे. नाटकामध्ये असेल तरच कधी औषध पण देतो. बाकी असे नाही की बाबा समर्थ आहेत, आम्हाला आजारापासून का मुक्त करत नाही. भगवान तर जे पाहिजे ते करू शकतात. नाही, बाबा तर आले आहेत पतितांना पावन करण्यासाठी. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, मनसा वाचा कर्मनाद्वारे कोणाला कधी दुःख द्यायचे नाही. कर्मभोगाला घाबरायचे नाही. खुशी खुशीने जुने हिसाब किताब चुकतू करायचे आहे. दुसरा पॉइंट, संकल्पांच्या वश होऊन कोणते पण कुकर्म करायचे नाही. चांगले गुण धारण करायचे आहेत. देवता बनण्यासाठी प्रत्येक गोष्ट इशाऱ्याने समजून घ्यायची आहे, कोणाच्या सांगण्याने नाही. वरदान, बेहदच्या संपूर्ण अधिकाराच्या निश्चय आणि आत्मिक नशेमध्ये राहणारे सर्वश्रेष्ठ संपत्तिवान भव. वर्तमान समयी तुम्ही मुले श्रेष्ठ संपूर्ण अधिकारी बनत आहात, जे स्वतः सर्वोच्च सत्तेवर तुमचा अधिकार आहे. परमात्म अधिकारी मुले सर्व संबंधाने आणि सर्व संपत्तीचे अधिकार प्राप्त करत आहेत. यावेळी बाबाद्वारे सर्वश्रेष्ठ संपत्ती भवचे वरदान मिळत आहेत. तुमच्याजवळ सर्व गुणांची, सर्व शक्तींची आणि श्रेष्ठ ज्ञानाची अविनाशी संपत्ती आहे. त्यामुळे तुमच्यासारखे संपत्तीवान इतर कोणी नाहीत. बोधवाक्य, नेहमी तत्पर राहाल तर निष्काळजीपणा नाहीसा होऊन जाईल. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य. परमात्म्याविषयी अनेक मनुष्यांच्या मताचा शेवटचा निर्णय. आता ही सारी दुनिया ओळखत आहे की परमात्मा एक आहे. त्याच परमात्म्याला कोणी शक्ती समजत आहेत, कोणी निसर्ग म्हणत आहेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जरूर ओळखत आहेत. ज्या वस्तूला मानत आहेत, जरूर ती कोणती तरी वस्तू असेल, तेव्हा तर त्याच्यावर नाव पडलेले आहे. परंतु त्या एका वस्तूविषयी या दुनियेमध्ये जेवढे पण मनुष्य आहेत तेवढी मते आहेत, परंतु वस्तू मात्र एकच आहे. त्यामध्ये मुख्य 4 मते सांगत आहेत. कोणी म्हणतात ईश्वर सर्वत्र आहे, कोणी म्हणतात ब्रह्म सर्वत्र आहे, कोणी म्हणतात ईश्वर सत्य, माया मिथ्या आहे, कोणी म्हणतात ईश्वर नाहीच, निसर्गच निसर्ग आहे, तर मग ते ईश्वराला मानत नाहीत. आता ही एवढी मते आहेत, ते तर समजत आहेत जगच प्रकृती आहे, बाकी काही नाही. आता पहा, जगतला मानतात, परंतु ज्या परमात्म्याने जगाची रचना केलेली आहे त्या जगाच्या मालकाला मानत नाहीत. दुनियेमध्ये अनेक प्रकारचे जेवढे मनुष्य आहेत त्यांची तेवढी मते आहेत.
शेवटी तरी पण या सर्व मताचा निकाल स्वतः परमात्मा येऊन देत आहेत. या साऱ्या जगाचा निर्णय परमात्मा येऊन करत आहेत. अथवा जे सर्वोच्च शक्तिवान आहेत तेच आपल्या रचनेचा निर्णय विस्तारपूर्वक समजावून सांगतात. तेच आम्हाला रचताचा पण परिचय देत आहेत आणि मग आपल्या रचनेचा पण परिचय देत आहेत. अच्छा. ओम शांती.